टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या मी नागोठणे शहरामध्ये आहे। आपण माझ्या मागे पाहताय आंबा नदी आहे। आंबा नदी एकंदरीत धोक्याची पातळी पूर्णतः ओलांडलेली आहे। 9.20 मिमी इतकी पाणी पातळी जी आंबा नदी झालेली आहे। आपण पाहताय हा नागोठणे एसटी स्टँड आहे। एसटी स्टँड पूर्णतः पाण्याखाली झालेला आहे, पूर्णतः जलमय झालेला आहे। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एसटी स्टँडच्याच बाजूला गाळेधारक आहेत, पूर्णतः गाळे जे आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर मुसळधार पाऊस सध्या रायगडमध्ये बरसत आहे आणि त्याचा फटका कुठेतरी नागोठणे वासियांना देखील बसताना दिसतोय। आपण पाहतोय सध्या नागोठणा परिसरातली मुख्य बाजारपेठ आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि त्या चौकाच्या लगत असलेले सर्व गाळे जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। आणि एकत्रित व्यापारी वर्गामध्ये आता पूर्णतः एक भयभीत झालेला आहे, एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर नागोठणा आणि एसटी स्टँड या दोघांना जोडणारा जे काही मधला रस्ता आहे तिथे देखील पूर्णतः जलमय अवस्था झाली आहे, तिथे देखील पूर्णतः पाण्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आणि त्याचबरोबर याच मार्गावरती एक झोपडी जी होती ती देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। आपण पाहतोय सध्या रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे एकंदरीत जलजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। 192 मिमी इतकी पावसाची नोंद फक्त रोहा तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे। आपण पाहताय हा आंबा नदीवरचा ब्रिज आहे, नागोठणे आणि वरवटणे या दोन गावांना जोडणारा हा आंबा नदीचा ब्रिज आहे, तो देखील पूर्णतः पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे नागोठणे आणि वरवटणे या दोन गावांचा एकंदरीत संपर्क देखील तुटलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकंदरीत काही कोळीवाड्या परिसरातले गाळे आहेत ते गाळे देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। पूर्णतः बाजारपेठच आहे नागोठणे शहराची पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे एकंदरीत व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ही पाणी पातळी जी आहे ती पुढे वाढण्याची देखील शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे। नागोठणे शहरासह एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर पोलादपूर असेल, महाड असेल, त्याचबरोबर म्हसळा असेल, या ठिकाणी देखील सध्या मुसळधार पाऊस बरसताना दिसतोय। राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।